झकास झाली होती हा उकडपेंडी, एक नंबर मस्त. ओ रिली? अरे म्हणजे मम्माने तर तोंड वाकडं केलं होतं. हा नाही असं काही नाही. काय होतं, काहींना ते नागपुरी जेवणाची सवय नसते ना, झणझणीत वाटतं त्यांना. पण उकडपेंडी म्हणजे विदर्भाची खासियत आहे. अरे आणि मी नागपुरी असल्यामुळे मला तर ते मला आवडली. म्हणजे बघ ना किती छान झाली असेल. पण असं अचानक उकडपेंडी वगैरे कसं सुचलं तुला? बाकी वेळेला तू ते काय पास्ता नूडल्स वगैरे करत असतेस, अचानक उकडपेंडी कसं काय सुचलं? काही रिझन नाहीये, असंच आपल्या काहीतरी ट्रेडिशनल रेसिपी मला एक्सपेरिमेंट करायची होती, मी केली. हा नाही पण एक्सपेरिमेंट वाटलंच नाही. अजिबात वाटला नाही. म्हणजे एकदम करेक्ट तशीच्या तशी झाली होती. क्या बात आहे. आणि सोपं नाहीये. सोपं नाहीये ते असं एखादी रेसिपी वाचून वगैरे आपल्याला आलं. हा कुणीतरी सांगावं लागतं ना ते, आणि मगच करता येतं. तुला कोणी सांगितलं? फ्रेंडने. कोण फ्रेंड? फ्रेंड. अच्छा अच्छा. तर काय तुझी फ्रेंड म्हणजे कोण बरं? मग ते हे अच्छा पिंकी. ती पिंकी पिंकी पिंकीने सांगितलं. लाव तिला फोन. काय? अरे लाव फोन, बोलायचंय मला. पण का? बोलायचंय ना, तिला लाव फोन. त्यात काय? का बोलायचंय? तिच्याशी पण बोलायचंय तुला? अगं तसं नाही बच्चा. काय कुणी काही चांगली गोष्ट केली की आपण अप्रिशिएट करतो ना. सो आय जस्ट वॉन्ट टू अप्रिशिएट ना. तिला फोन करून अप्रिशिएट करायचंय. एवढंच ना? ठीक आहे, मी सांगेन ना तिला. अरे पण मी बोललो तर काय प्रॉब्लेम आहे तुला? आपण वेगळं काहीतरी बोलूया का? नाही पण मी फोन करून बोललो तर प्रॉब्लेम काय आहे तुला? काय एवढं? अरे थँक्स म्हणायचंय ना तिला मला. एवढं काय थँक्स म्हणायचंय तिला? मग लाव ना फोन. म्हणतो ना मी थँक्स. त्यात काय? तू एक मिनिट थांब. मी तुझं काही पिंकीशी बोलणं करून देणार नाहीये. एक तर त्या केड्याला भेटवलं. केड्या आधी माझा फ्रेंड होता, आता तुझा फ्रेंड झालाय तो. सगळी तुला हेल्प करतो तो. अजिबात चालणार नाही मला हे. अरे माझा मित्र होता चांगला. पिंकी माझी आहे, मी तिला शेअर करणार नाही. मी नाही सांगणार. पण ठीक आहे ना, हरकत नाही. नको हे करूस तू. म्हणजे फोन लावायची काही गरज नाही. पण जेव्हा भेटशील तेव्हा तर सांग ना तिला थँक्स. म्हणजे म्हटलं असतं, आता लावलं असतं फोन तर काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, काही गरज नाहीये. एवढ्या लेट नाईट फक्त तुला थँक्स म्हणायचं म्हणून तुला फोन नाही करणार आहे मी. ठीक आहे? आणि तसंही आम्ही उद्या भेटणारच आहोत ना. मी सांगेन तिला. उद्या भेटताय तुम्ही? कुठे? सिक्रेट आहे. गुड नाईट. तुझं हेच सिक्रेट आता लवकरात लवकर शोधून काढायचंय मला. राधा, हे आई घरी आल्या ना की अथर्वला वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागतात. आणि या वेळेला काय बाबा? राधा. हा बोल ना. काय झालं? काही डोक्यात वेगळे विचार चाललेत का? काही टेन्शन आहे? सौमित्र, तुझा संशय खरा ठरलाय. म्हणजे आईनी मला आणि शनायाला एकत्र बघितलं म्हणून त्या इथे आल्यात. तू काय सांगितलंस? मी बोलले, त्यांना सगळं समजवलंय. त्यांना सगळं खरं खरं सांगितलं आणि सुदैवाने त्यांना पटलं सुद्धा. अच्छा, म्हणजे त्यांचा विश्वास बसलाय ना पूर्णपणे? हो, विश्वास बसलाय. म्हणजे त्या अथर्वसाठी इथे आल्या तेही खरंच आहे. पण बरं झालं त्या इथे आल्या. घरी असत्या ना तर सतत विचार करत राहिल्या असत्या. पण सौमित्र, मला आता एक गोष्ट नक्की कळली की यापुढे आम्ही सतर्क राहायला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. राधा, एक सांगू का तुला? तू हे सगळं माझ्यासाठी करतेस ना, ह्याचा आता गिल्ट यायला लागलाय मला. कशासाठी एवढी धडपड करतेस तू? जाऊ दे ना, तिला काय करायचं ते करू दे ना. तू नको आता एवढा विचार करूस याचा. असं कसं बोलतोयस तू? ते फोटो व्हायरल झाले तर किती बदनामी होईल. फक्त तुझी नाही, सगळ्यांची बदनामी होईल. आई बाबांना काय वाटेल? ते विचार केलायस का? आणि हे संकट माझ्यामुळे तुझ्यावरती ओढवलंय आणि कुठल्याही परिस्थितीत मी तुझी बदनामी होऊ देणार नाही. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? करायला नको का? तुला काही प्रॉब्लेम आहे का?
काय रेडी होतेस वाटतं? हो, दिसत नाही का? रेडीच होते. नाही दिसतंय म्हणून तर विचारलं. काय कुठे निघालीस? म्हणजे पिंकी वगैरे काय फ्रेंड्सला भेटायला? नाही. मग कुठल्या फ्रेंड्सला भेटायला नाही चालली. माझं पर्सनल काम आहे. असू शकतं पर्सनल काम असेल. तू काय विचारतोस? मी सहज आपलं सहज विचारलं रे काय चाललंय कसं चाललंय कुठे चाललीस असं. बाय. बाय 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 टाटा. शनाया तू किती खोटं बोलण्याचा प्रयत्न कर. मी गुरुनाथ सुभेदार आहे. हा बोल गुरु. हा रेडी आहेस ना तू? नाही रे मी केडी आहे. ऐक ती शनाया आता इथून बाहेर पडली. हा तुला माहिती ना काय करायचं तिला फॉलो कर. ओके अरे फिकर नॉट. आज शनायाला असा फॉलो करतो ना आणि त्या पिंकीला कसा पकडतो बघ मी. हो ते मागच्या वेळेस सारखे काही घोळ घालू नकोस म्हणजे मिळवली. अरे नाही होणार नाही तसं काही. मी सांगतोय ना आज आपला गेटअपच असा आहे की शनायाच काय तिची ती 150 आणि मम्मा सुद्धा ओळखू शकणार नाही मला. ओके चल छान कर. ऑल द बेस्ट. सौमित्र, थँक्यू. ऐक ना, तुझा डबा तयार आहे, विसरू नकोस हं घेऊन जायला. हे काय तू पण ऑफिसला चाललीस आज? नाही. नाही तयार झालीस तू? हो, मी शन्याला भेटायला चालली आहे. मायाला फोन करायचा आहे ना. मायाला का? शन्या तिला भेटली होती, तो व्हिडिओ दाखवला. आता तिची त्याच्यावरती काय रिॲक्शन आहे हे कळायला नको का? एकदा का माया आपल्या बाजूनी आली की मग सगळं सॉल्व्ह होईल. पा बरं राधिका, तू जे काही करत आहेस ते सगळं चांगल्यासाठीच करत आहेस. आणि जे कोण चांगले करतं का नाही त्यांच्या पाठी नेहमी देव उभा असते. तुला तुझ्या कार्यामध्ये यश मिळव बास. आणि मिळेलच, मला पक्की खात्री आहे. आई, तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, मग सगळं छान होईल. चल, मला तर जाता जाता घरी सोडतं का कोणी? आणि तुम्ही कुठे चाललाय? घरी. हो आई, थांबा ना. नाही ना, मी इथे थांबून का करू बरं? पा बरं, अथर्व आता शाळेत चालला गेला का नाही? आता तुम्ही दोघंही ऑफिसात चालले जाल, मग मी का करू इथे बसून? अहो असं काय करताय? तुम्ही राहा ना काही दिवस इथे. हा थांबा ना आई. नाही नाही ना ग, मी आपली अशीच येऊन जाऊन राहीन. चालेल ना? तुम्ही माझी काही काळजी करू नका बरं. ठीक आहे मी सोडतो. मी सोडते. ओके ठीक आहे. आई, ऐक, राहू दे ना आता, काहून बरं सारखं सारखं. बाय आशीर्वाद आहेतच. हं? चला. चला चला. अरे भिकारी. अरे नाचतोस काय? काय हवंय? ओके 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 ओके. अरे पैसे दिले, ओळखलं नाही. वॉट गेटअप. काय कुठे गेलेत? घरभर शोधलं बाहेर नाही ना गेलं कुठे? काय काय चाललंय काय तुमचं? तुम्ही दचकलो ना मी. काय करताय? बरेच दिवसांनी ते बिलनची नागिन गाणं ऐकत होते ना, तर जरा मूड आला म्हणून झालं झालं ऐकून झालं. हा कधीतरी माझंही ऐकत जा. आता काय झालं? काय झालं म्हणजे? हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा. मी घरात असता दिवसभर तुम्ही, आणि घरामध्ये काय घडतंय हे मीच तुम्हाला सांगतोय. हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. नाही तुमचं त्या शनाया बरोबर तर काही सेटिंग नाहीये ना? काय काय बोलता जावई बापू, तुम्ही देणाऱ्या पैशाची शपथ घेऊन सांगते आमचं असं काही सेटिंग नाहीये. मी फक्त आणि फक्त तुमच्या भल्याचा विचार करते. हो पण तुमची ती मुलगी येते आणि माझे सगळे प्लॅन फिसकट होते. त्याचं काय? आता काय केलं तुम्ही? अहो वाट लावली होती नी माझी. तिने आपण सांगितल्याप्रमाणे वेड्याचं नाटक केलं, पण ते नुसतंच केलं नाही तर ते करून मोबाईलवर रेकॉर्ड पण केलं. काय सांगताय? थांबा, ही रिएक्शन जरा जपून ठेवा. नाही एवढंच नाहीये. बरं हे केलेलं रेकॉर्डिंग तिने जाऊन दाखवलं मायाला, आणि मायाला दाखवल्यानंतर
हा आता कसं ही करेक्ट जागा आहे रिॲक्शनची. हो पण मग आता तुम्ही काय करणार? अहो आता काय करणार, मी काय सांगतो याच्यावर तिचा विश्वासच बसत नाही. तिला ते खरंच वाटणार ना. कसा बसणार? आता एवढा कोणी व्हिडिओ दाखवत असेल तर विश्वास कसा बसणार ना? ओ अहो तुमची सहानुभूती नकोय मला, हेल्प करा. आता मी काय हेल्प करू शकते यात? पैसे दिलेत ना तुम्हाला? हे दिले नाहीये, देणार आहे. अहो तेच हो, म्हणजे देणार आहे ना. त्यामुळे मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका आणि तसंच करा. हा Yeah. First, I'll have a look over it and then I'll let you know. Yeah. हॅलो. Yeah. Call you in a moment. तुम्ही इथे प्लीज हॅव अ सीट. हा नाही दॅट्स ओके. तुम्ही पहिल्यांदाच आलाय तिथे सो नो इश्यूज. प्लीज प्लीज बसा ना तुम्ही. प्लीज बसा. येस. तुम्ही काही घेणार? चहा कॉफी ज्यूस ग्रीन टी? नाही ठीक आहे. बोला. माझी मुलगी वेडी आहे. एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? मला खरंच काही कळत नाहीये. मी तिला भेटले तेव्हा तर ती मला खूप नॉर्मल वाटली म्हणजे बऱ्याचदा. बट तुम्ही तिची आई आहात आणि असं कसं? तेच तर ना, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. काय सांगू आणि कसं सांगू? तिच्यावर ट्रीटमेंटही करता येत नाही, इतकं तिचं वेळ थराला पोचलाय. काय सांगू तुम्हाला? आता एक आई म्हणून माझा जीव तुटतो, पण माझं दुःख कोण समजून घेणार? मी तिच्यासाठी आहे, ती माझ्यासाठी आहे, पण ती पिंकी. काय पिंकी? कोण पिंकी? पिंकी म्हणजे तिची फ्रेंड हो. ती तिच्या मनात काहीतरी वेड्यासारखं भरवते आणि ही वेड्यासारखं वागते. माझी मुलगी वेडी आहे. तिने तो व्हिडिओ शूट केला आणि तो तुम्हाला दाखवला आणि मग तिने नाटकाच्या रिहर्सलचा व्हिडिओ. हो हे सगळं कळलंय मला. एक गोष्ट कळत नाहीये मला की तिने तो व्हिडिओ मला दाखवला हे तुम्हाला कसं कळलं? तेच तर मी सांगते ना तुम्हाला. काय सांगू आणि कसं सांगू? तो व्हिडिओ तिच्या सांगण्यावरनं मीच शूट केला होता. काय? हो माया. पण तिने तर मला सांगितलं की तो व्हिडिओ तिनेच शूट केला होता. नाही ती खोटं बोलते. ती खूप अशी विक्षिप्तासारखी वागते ना, म्हणून तिच्या सांगण्यावरनं मीच तो व्हिडिओ लपून शूट केला. पण मला एक कळत नाही की तिला हे असं सगळं वेड्यासारखं करायची काय गरज आहे? एक्झॅक्टली. तिची गोष्ट जर तिला सिद्ध करायची असेल ना, तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. आमचे जावई बापू एकदम भले माणूस, देव माणूस हो, जेंटलमन. बिचारे नाटकाची रिहर्सल करत होते. ही माझ्या जवळ आली आणि म्हणाली, मम्मा शूट हिम. मी म्हटलं माझ्याकडे बंदूक नाहीये. ती म्हणली, ओहो मम्मा, हा व्हिडिओ कॅमेरा घे आणि शूट हिम. मला तिच्या सांगण्याप्रमाणे त्यांचं शूटिंग करावं लागलं आणि मी लपून शूटिंग केलं. गॉड, हे सगळं फार हॉरिबल आहे. म्हणजे हो ना. तुम्ही हे जे काही सांगताय ते जर खरं असेल ना, तर शनायाला समजून घेणं इज डॅम डिफिकल्ट. हो, तुम्हीच बघा. या आजच्या जगात जावई बापू सारखा माणूस कुठे मिळणार आहे? जेंटलमन आहे तो. ही इज व्हेरी ऑनेस्ट. तुम्हाला माहितीये, माझ्या वेड्या मुली बरोबर एका वेड्या आईला पण तो, मला पण तो सांभाळतो. आजकालच्या जगात कोण कोणासाठी एवढं करतं? माया, शनू बेबीची मॉमी म्हणून नाही, आज जावई बापूंची सासू मॉमी म्हणून तुला एक रिक्वेस्ट करू का? येस प्लीज, बोला ना तुम्ही. आमचा जावई बापू खूप भला माणूस आहे. ही इज अ थरो जेंटलमन. ते खूप ऑनेस्ट आहेत.
तुम्ही जावई बापूंना नोकरीवरनं काढू नका, त्यांच्यावर इनजस्टिस करू नका प्लीज, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. नाही नाही, डोंट वरी, असं काहीच होणार नाही. नाही 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 नाही, आता तुम्ही असं बोलताय, पण उद्या जर माझी शनू बेबी आली आणि तुम्ही तुमचा डिसिजन बदललात तर? एक मिनिट, मी म्हणाले ना तुम्हाला, इट्स मायाज वर्ड. ओके, मी शब्द दिलाय तुम्हाला, असं नाही होणार काही. नाही नाही, मला शब्द नकोय, मला प्रॉमिस हवंय. बरं, मी प्रॉमिस देते तुम्हाला की मी गुरुनाथला नोकरीवरून काढणार नाही. ओके, थँक्यू माया, थँक्यू सो मच, थँक्यू. आजपर्यंत मी माझ्या जावई बापूंना देव माणूस मानत होते, पण आज मला कळलं या जगात एक देवबाई पण आहे, आणि शी इज माया, देवबाई. थँक्यू देवबाई. प्लेजर इज माय. देवबाई माया, देवबाई, देवबाई माया. ही शन्या पण ना, हिला वेळेचं महत्वच नाही. एवढ्यात यायला हवी होती. घरातून निघालीये की नाही कुणास ठाऊक. बोल ना विकी. मी कधीची वाट पाहते तुझी. अगं मी पोहोचलेच ऑलमोस्ट आता. आले काय? मी वाट पाहते शन्या, इथे तू नाहीयेस. मी इथे उभी आहे. ऍक्च्युली मलाही तू दिसत नाहीयेस. तू आलीयस इथे? शन्या ऐक, हे बघ, मी इथे आहे. मी तुझ्या लेफ्ट, ऐक ऐक, हे बघ मागे बघ. थांब. काय झालं? स्पायडर आहे, स्पायडर आहे. अगं थांब 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 थांब. शन्या ऐक, कोणीतरी तुझ्या पाळतीवर आहे. पाळत? काय असतं? कोणीतरी तुला फॉलो करतंय. ओके, हो. तू तशीच थांब, असं एकदम मागे वळून नको बघूस. ओके. तू त्या माणसाला घालव. कसं घालू? तू असं कर. असंच कर. हं? ओके. हेल्प हेल्प, वाचवा 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 वाचवा. काय झालं मॅडम? कोणी त्रास दिला तुम्हाला? हो हो हो, तो माणूस मला फॉलो करतोय आणि माझी छेड काढतोय तो. काय रे भिकारी आहे? अरे काही मी काही नाही केलं. अरे हा खोटं बोलतोय. मी याला घराखालीच पैसे दिले होते. विचारा त्याला. अरे मॅडम बोलतो ते खरं आहे ना? अरे पैसे दिले होते पैसे. मला तर वाटतं हा चोर आहे, चोर. अगं मारते काय? येडी आहे का? मी केडी आहे. अरे बरं झालं, चांगली अद्दल घडली तुझ्या त्या मित्राला. ना केवढं मारलं गेड्याला, पण थँक गॉडच्या लक्षात आलं नाही तर आपली सिक्रेट कळली असती सगळ्यांना. बरं चल, आता इथे नको बोलत बसू, आज जाऊया आपण. त्या मायाला फोन करायला हवा आपल्याला. हो यार, आतापर्यंत काहीतरी ब्लास्ट झाला असेल ना.